नमस्कार. आपण सध्या पाहतात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. तळपायाची आग मस्तकाला जाईल अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात होते आहे. आपल्या सर्वांचे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक उद्गार काढल्यानंतर सुद्धा आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये साधा अदखलपात्र गुन्हाही दाखल होत नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या मुंबईतील मोर्चामध्ये गेलेल्या महिलेविरुद्ध मात्र एका तरुणीने दिलेली तक्रार पोलिसांनी तात्काळ स्वीकारली आहे. हा संतापजनक प्रकार आहे आणि तितकाच आपल्या माना शर्मेनं खाली जावत असा हा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांची ही जी मनमानी सुरू आहे ती कधी थांबणार असा प्रश्न या निमित्तानं पडतो. अर्थातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सराईतपणे येऊन या सगळ्या गोष्टीचं नेहमीप्रमाणे खंडन करतील आणि आपण पुन्हा एकदा शांत बसून राहू. आपण दोन्ही प्रकरणाची चर्चा करणार आहोत. एक तर संजय गायकवाड यांनी जे प्रताप केलेले आहेत ते त्यांना माफ करण्यासारखे अजिबात नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकाशक जे आहेत त्यांनी पोलिसांमध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आणि आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी अभिव्यक्त्याचा यामध्ये अहवाल मागवला. महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा कधी सुरू झाली की पोलीस एखाद्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवायचा का नाही, गुन्हा नोंदवायचा असेल तर कोणतं कलम त्याच्यामध्ये लावायचं आणि त्यासाठी अभिव्यक्त्याचा कायदेशीर सल्ला घ्यायचा आणि अभिव्यक्त्याचा कायदेशीर सल्ला आल्यानंतर मग आम्ही काय ते सांगू असं भूमिका घ्यायला लागलेले पोलीस महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कार्यपद्धती कधीपासून अंमलात आणतायत हे कळायला काहीही मार्ग नाही. विषय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचा आहे. विषय गोविंद पानसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या झालेल्या अपमानाचा आहे आणि तितकाच त्यासोबतच म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विषयी संजय गायकवाड जे काही बरळले त्याचासुद्धा आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवरायांच्या विषयी अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसते हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. आपण त्या लोकांची नावंसुद्धा घ्यायला मला आता आवडत नाही, कारण इतके घाणेरडे लोक आहेत की छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे. पण त्यांच्यावरती ज्या कारवाया करायला पाहिजे त्यासुद्धा अद्याप झालेल्या नाही. खरंच जर छत्रपती शिवरायांवर भारतीय जनता पक्षाचं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस तुमचं प्रेम असेल तर प्रशांत कोरटकरपासून राहुल सोलापूरकरपासून तर आता संजय गायकवाडांपर्यंत सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या जनतेला पण आपल्याला एक विचार करायची वेळ आलेली आहे की छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक उद्गार काढल्यानंतर साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचं कलम याच्यामध्ये नाही आहे का कायद्याच्या पुस्तकामध्ये? खरं तर आहे, पण पोलिसांना त्यावर अंमलबजावणी करायची नाही. हे अदखलपात्र नाही, हे दखलपात्र गुन्हा आहे. खरं म्हणजे त्याच्यावर तर फार मोठं डिबेट होईल, आपण त्याच्यावर पण नंतर कायदेशीर तज्ज्ञांना आणून बोलू. पण अदखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायला पोलीस टाळाटाळ करत आहे. त्यानंतर मग दखलपात्र गुन्हा कधी दाखल करायचा ही फार मोठी लढाई लढावी लागणार आहे. संजय गायकवाडांनी जे काही केलं त्यामुळं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत जाणार हे नक्की आहे. कारण आता लोक शांत बसायला तयार होणार अजिबात नाहीत. कारण लोक आता रस्त्यावर उतरतील, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसतील. जागोजागी संजय गायकवाडांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले तर नवल वाटायला हरकत नाही, कारण लोक आता भयानक चिडलेले दिसत आहेत. सोशल मीडियावरती आपण जेव्हा बघतो आहोत तर संजय गायकवाडांना खरं म्हणजे आता ते उजळ माथ्याने फिरत आहेत असं सांगतायत. पण त्यांनी तोंड लपवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. दुसऱ्या बाजूने मी ज्या घटनेचा उल्लेख करतो आहे ती घटना मुंबईमधील आहे की भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांचे सगळ्यात जवळचे जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांची मुलगी झेन सदावर्ते हिने मुंबईमधल्या मोर्चामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या मोर्चामध्ये ज्या महिलेने आपला अधिकार सांगितला आणि भारतीय जनता पक्षाला एक मोठा हिसका दिला तिच्याविरुद्ध जाऊन तिने पोलीस ठाण्यामध्ये, वरळी पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दिली. आता या तक्रारीचं पोलीस काय करणार हे आपल्याला बघायचं आहे. पोलिसांनी ती तक्रार फार म्हणजे आता कारण ती देवेंद्र फडणवीसाच्या जवळच्या लोकांनी आणलेली तक्रार असल्यामुळे तिचं स्वागत करून ती तक्रार लगेच ॲक्सेप्ट केली आणि इकडे छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये अवमान करणारे संजय गायकवाडांची तक्रार घेण्यासाठी लोकांना जाऊन पोलिसांचे म्हणजे अक्षरशः विनवण्या कराव्या लागल्या. त्यांना कायद्याची भाषा सांगावी लागली, कधी वेगळी भाषा सांगावी लागली, दमदाटीसुद्धा पोलिसांना करावी लागली. पण त्या बाबतीमध्ये पोलीस काही हल्ला होऊ नये की चू नये, तिथं म्हणे अभिव्यक्तीचा सल्ला घेतो. तर या प्रकरणामध्ये, मुंबईच्या प्रकरणामध्ये तुम्हाला अभिव्यक्तीचा सल्ला घ्यावा असं वाटलं नाही का? दोन्हीची तुलना आपण मुद्दाम करू. झेन सदावर्ते ही या मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये काय म्हटलेलं आहे की या महिलेने मर्सिडीज गाडीमधून उतरून मोर्चामध्ये येऊन गोंधळ घातला. दुसरं, पोलिसांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला.
ती आरवाच्या भाषेमध्ये बोलत होती. तिने जे काही शब्दप्रयोग या महिलेने केले ते सगळे शब्दप्रयोग तिने याच्यामध्ये कोट केले. आता हा गुन्हा मोठा आहे की संजय गायकवाड यांनी केलेला गुन्हा मोठा आहे हा लक्षात घ्या. या महिलेने जे कलम लावलेले आहेत, या महिलेच्या संदर्भामध्ये जे कलम लावण्याची मागणी झालेली आहे ते प्रकरण जास्त महत्त्वाचं आहे की संजय गायकवाडांनी एका प्रकाशकाला सांगितलं की तुला घरात घुसून मारतो, आई बहिणीहून शिवीगाळ केलेली आहे. गोविंद पानसरेचं काय झालं तुला माहीत आहे ना, याचा अर्थ जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. तर जीवे मारण्याची धमकी दिली हा अदखलपात्र गुन्हा कसा होऊ शकतो? हा दखलपात्रच गुन्हा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विषयी त्यांनी जे उद्गार काढलेले आहे संजय गायकवाडांनी, ते तर आक्षेपार्ह आहे आणि त्यामध्ये सुद्धा दखलपात्रच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि या निमित्तानं आपल्याला चर्चेला तोंडसुद्धा फोडायचं आहे की या पुढच्या काळामध्ये केवळ छत्रपती शिवरायच नाही तर जे कोणी महामानव आहेत त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या लोकांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्यामध्ये जर तरतूद नसेल, बहुतेक आहे, मी जिथं मला माहिती नसते तिथं मी अशा पद्धतीनं बोलतो, पण जर पोलिसांनी ठरवलं तर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि या संदर्भामध्ये सरकारने काय धोरण आहे ते ठरवण्याची वेळ आलेली आहे. कारण हे या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा जर अपमान कोणी करणार असेल आणि तो उजळ माथेने पुन्हा मी शिवप्रेमी आहे म्हणून सांगत फिरत असेल तर त्याच्या इतक्या म्हणजे वाईट गोष्ट कोणती असणार नाही. त्यामुळं या दोन्ही प्रकरणाकडं न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. आपण संजय गायकवाडांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पोलीस आडेलतट्टूपणा करत आहे, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे, अभिव्यक्त्यांचा सल्ला घेत आहे, तसंच ते मुंबईच्या वरळीच्या प्रकरणामध्ये जैन सदावर्तेच्या प्रकरणात करणार आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.